नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज ब्रेडपासून गुलाबजामुन बनवणार आहे। एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला असं गोडाचं काहीतरी पदार्थ खाऊ वाटला तर तुम्ही असा कधीही बनवू शकता। एकदम झटपट तयार होणार आहे आणि एकदम मस्त असा स्पॉन्जी गुलाबजामुन तयार होतो। तर इथे मी काही ब्रेड स्लाइस घेतले आहेत, जवळपास 15 ब्रेड स्लाइस आहेत। आणि हे जे आपले सँडविच ब्रेड स्लाइस येतात किंवा ब्रेड येतात तो मी घेतलेला आहे। ॲक्च्युली वेडनेसडेला मुलाचा स्नॅक डे असतो, तर त्याच्यासाठी मी ब्रेड आणून ठेवत असते। पण मुलांनी सुट्टी घेतल्यामुळे त्याला काही टिफिन वगैरे दिला नाही मग घरी असल्यामुळे, आणि याचं काही बनलंही गेलं नाही। तर म्हटलं ठीक आहे, आता घरामध्ये आहेत आणि असे आपण जास्त दिवस ब्रेडला स्टोर करून ठेवू शकत नाही। तर म्हटलं याचं छान असे आपण गुलाबजामुन बनवूया आणि सोबतच मला रेसिपी बनवता येईल। तर म्हटलं ठीक आहे बनवूया, आहे वेळ, आज मुलाला सुट्टी पण आहे, तो घरीच आहे, तर म्हटलं बनवून टाकूया। तर मी काय केलं, हे ब्रेड स्लाइस घेतले, याच्या अगोदर आपण कडा काढून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या, सगळ्या कडा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। आणि त्या कडा ज्या आहेत त्या टाकून न देता त्या आपण ब्रेड क्रम्ससाठी आपण वापरू शकतो। इथं मी हे जे स्लाइस आहेत याला मी आता इथं कट करून घेणार आहे आणि नंतर मग आपण याचं पीठ मळून घेणार आहोत। ज्या कडा आहेत याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि नंतर थोड्याशा कढाईमध्ये भाजून घ्यायच्या, अशाच ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आणि नंतर त्याला थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। ते ब्रेड क्रम्स म्हणून तुम्ही वापरू शकता त्याला। आता हे मी इथं ब्रेड स्लाइस कट करून घेतले आहेत। याच्यामध्ये आता अगदी कोमट दूध घ्यायचं आणि ते थोडं थोडं दूध टाकून आपल्याला छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही आता पहा मी कसं मळत आहे, आणि दूध सुद्धा एकदाच न टाकता थोडं थोडं दूध टाकायचं। एकदाच दूध टाकलं तर ते सैलसर होऊ शकतं हे पीठ किंवा हे मिश्रण, म्हणून दूध जे आहे ते एकदम थोडं थोडं टाकायचं आणि छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी पाहू शकता सुरुवातीला इथं पीठ मळून घेतलं आहे फक्त ब्रेडचं मी असं छान असं, आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकली आहे। मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यामध्ये दुधावरची साई टाकून घेतली आहे किंवा मलाई 2 चमचे, जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे टाकून घेतली। आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ टेक्स्चर येऊस्तर, सॉफ्ट होऊस्तर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ छान असं मळून झालं आहे, याला रेस्ट वगैरे द्यायची बिलकुल काहीच गरज नाही। याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही, कारण हे ब्रेडपासून बनवत आहोत त्यामुळे एकदम स्पॉन्जी बनतात आपले हे गुलाबजामुन। आता मी इथे एक स्पून घेतला आहे किंवा चमचा घेतला आहे, त्या चमच्यानंच असं हे मिश्रण घेते थोडं थोडं आणि त्याच्यापासून गुलाबजामुन बनवून घ्यायचे। हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे म्हणजे मग हाताला चिकटण्याचं टेन्शन नाही, आणि ह्या चमच्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं आहे। आता हा चमचा का घेतला, कारण सगळे गुलाबजामुन एकसारखे यावेत म्हणून मी इथं हा चमचा वापरत आहे। आणि पिठाचं टेक्स्चर तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं पिठाचं टेक्स्चर आहे, एकदम सैलसर नाही आणि एकदम घट्ट सुद्धा नाही। आता हातावरती छान असं चोळून घ्यायचा गुलाबजामुन किंवा बॉल। हा बॉल एकदम असा बिना क्रॅकचा तयार झाला पाहिजे, बिलकुल त्याच्यावरती क्रॅक आले नाही पाहिजे, नाहीतर मग गुलाबजामुन फ्राय केल्यानंतर त्याला क्रॅक येतात। आता इथं मी काही गुलाबजामुन बनवून घेतले आहेत आणि आता यांना आपण फ्राय करून घेऊया, बाकीचे चालूमध्ये बनवून घेऊया। आता तेल मी लो फ्लेमवरती गरम करून घेतलं आहे। तेल लो फ्लेमवरतीच गरम करायचं आणि फ्राय करताना आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची, बिलकुल हाय मीडियम काहीच करायचं नाही, लो फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि गुलाबजामुनला डायरेक्ट झाऱ्या किंवा चमचा न लावता साईडनं फक्त असे गोल गोल राऊंड मारायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित असे सगळ्या साईडनं गुलाबजामुन फ्राय होतात आणि त्यांचा शेप सुद्धा बिलकुल बिघडला जात नाही। आता सोबत साईडला म्हटलं लगेच पाक बनवायला ठेवावा, म्हणजे मग दोन्ही सोबत कामं होऊन जातील। 2 कप साखर घेतली, 2 कप पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता फुल फ्लेमवरती आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे। आता जोपर्यंत साईडला साखर मेल्ट होत आहे तोपर्यंत सोबतच गुलाबजामुन सुद्धा फ्राय होत आहेत। तर काय झालं, मी पहिली बॅच टाकली तेव्हा मोबाईलची बॅटरी लो झाली, त्यामुळे मग मला पहिली बॅच दाखवता नाही आली। आता ही मी शेवटची बॅच तुम्हाला दाखवत आहे गुलाबजामुन फ्राय करतानाची। मोबाईलला चार्ज केल्यानंतर सगळ्यात थोडंसं चार्ज करून घेतलं आणि नंतर मग तुम्हाला दाखवत आहे, ती म्हणजे शेवटची बॅच आहे गुलाबजामुन फ्राय करायची। आता इथं साखर जवळपास मेल्ट झालेली आहे पाकामधली आपल्या, त्याच्यामध्ये मी 3 वेलदोडे असे तोडून घेतलेले आहेत आणि टाकून घेतले। वेलची पूड असेल तर 1 टीस्पून टाकू शकता। 10-12 केसर कड्या टाकल्या आहेत। केसर कड्या टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने छान असा कलर येतो आणि याच्यामध्ये छान सुद्धा दिसतात पाकामध्ये, म्हणून मी ते टाकून घेतले आहेत। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही जरूर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। थोडासा फूड कलर टाकला कलरसाठी तरी चालला जातो, काही प्रॉब्लेम येत नाही। आपले गुलाबजामुन सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आला आहे आणि सगळ्या साईडनी सेम त्यांना छान असे फ्राय झालेले आहेत आणि कलर सुद्धा सगळीकडून सेम आलेला आहे। तर आपली सगळ्यात शेवटची बॅच आहे ही, अगोदरच्या 2
2 बॅच मी इथं फ्राय करून घेतल्या मोबाईलच्या चक्करमध्ये, मोबाईलच्या बॅटरीच्या चक्करमध्ये मी इथं माझ्या पहिल्या 2 बॅच मिस झाल्या. ठीक आहे, पण छान असे गुलाबजामुन फ्राय करून तयार झाले आहेत. सगळ्यात शेवटी त्यांना मी काउंट करून तुम्हाला सांगेल किती झाले आपले गुलाबजामुन. आणि इथं आपला जो पाक आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती 6 ते 7 मिनिट पाक हा उकळून किंवा शिजवून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती, म्हणजे मग छान असा पाक तयार होतो आपला. तर आता एक 7 मिनिटांनंतर तुम्ही पाक चेक करू शकता. थोडासा दाटसर पाक झाला आहे. अगदी नॉर्मल नकळत असा पाक दाटसर होतो. बिलकुल जास्तीचा घट्ट करायचा नाही, नाहीतर मग आपल्या गुलाबजामुनमध्ये मुरला जात नाही पाक. आता एक 7 मिनिट शिजल्यानंतर याच्यामध्ये सगळे गुलाबजामुन टाकून घ्यायचे, गॅस बंद करायचा आणि याला आपण एक 7 ते 8 तासासाठी मुरवण्यासाठी ठेवून देणार आहोत. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 2-3 तासामध्ये तुम्ही घेऊ शकता, पण एक 7-8 तास भिजले म्हणजे छान असे त्याच्यामध्ये चाचणी किंवा पाक जो आहे तो आतमध्ये मुरला जातो. आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि दिवसभरासाठी असंच ठेवून देणार आहे, कारण मी सकाळी बनवलेली ही रेसिपी. याला थोडंसं चमच्यानं असं दाबून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जातील पाकामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तर झाकण मी थोडंसं असं उघडं ठेवलं आहे, पूर्ण झाकून नाही ठेवलं. गॅसची फ्लेम बंद आहे. आता आपण यांना संध्याकाळी एकदा चेक करूया की आपले गुलाबजामुन कसे तयार झाले आहे. पण तुम्ही संध्याकाळी पाहू शकता याच्यामधली जवळपास अर्धी क्वांटिटी लांबपास झालेली आहे, कारण मुलं आणि नवरोबा यांनी सगळ्यांनी मिळून एवढे अर्धे याच्यामधले फस्त केलेले आहेत गुलाबजामुन. तर आता जेवढे राहिले आहेत तेवढे आपण चेक करूया कसे झाले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता दिसताना तर खूप छान दिसत आहेत. आता आपण यांना कट करून एकदा पाहूया की आतमध्ये किती पाक असा मुरलेला आहे आणि व्यवस्थित असे जाळीदार झाले आहेत की नाही, स्पॉन्जी झाले आहेत की नाही आपले एकदम सॉफ्ट असे. तर कट करण्यावरून वाटतंय की सॉफ्ट झाले आहेत म्हणून, पण आता तुम्ही आतमध्येही चेक करा, एकदम मस्त असे सॉफ्ट झाले आहेत, स्पॉन्जी झाले आहेत पाहू शकता. आणि किती आतमध्ये असा ज्यूस आहे, पाक आहे आतमध्ये सगळ्या गुलाबजामुनमध्ये. तर नक्की असं ट्राय करा. जरी तुमच्याकडे लेफ्ट ओव्हर जरी ब्रेड असतील तर तुम्ही त्याच्यापासून सुद्धा बनवू शकता. आणि एवढे ब्रेड तुम्हाला नसतील तुमच्याकडे राहिलेले तर तुम्ही याची अर्धी क्वांटिटी करा, त्याच्यापेक्षाही अर्ध्या क्वांटिटीची बनवू शकता. जेवढी तुमच्याकडे ब्रेड आहेत तेवढ्याचे तुम्ही बनवू शकता आणि नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.